बघा, लक्ष्मी पूजन आज आहे. पूजा मांडलेली आपण पूजा कशी म्हणजे काय तुम्हाला दाखवतो. आपण आता पहिल्यांदा काय करू, कशी मांडणी केली बघा. हे धन फुलं अक्षदा म्हणून तांदूळ बघा, तांदूळाचे ठेवलेले म्हणजे तांदळाच्या धान्याच्या राशीमध्ये लक्ष्मी, हे लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या हातामध्ये बताशा. लक्ष्मीला पांढरा प्रसाद द्यायचा असतो म्हणून लाह्या किंवा बतासा दिलेला आहे त्याच्या हातामध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये धन दिलेलं आहे. हे चांदीचे गिला, हे पैशाचे असे चिल्लर पैशाची एक माळ आहे, कॉईनचे 10-10 5-5ची. हे बघा, लक्ष्मी इथे खाली पैसे ठेवलेले. ह्याच्यामध्ये काय बघा, इथं आपल्या जुन्या नोटा आहेत पहिल्या काळातल्या, तुम्हाला ती पण दाखवतोय. जुन्या काळातले जे नाणे होते ती पण आपण जपून ठेवलेले आहेत. हो का, हे काही नेपाळच्या नोटा आहेत, पहिल्या 10-10च्या नोटा. हे असे आपल्याकडं पहिले जुने नाणे पण आपण ठेवलेले आहेत जपून आपले पूजेसाठी. पूजा करताना नाण्याचं काय करायचं, ह्या कडेला इथं असे कुंकू हळद लावायचं. 2 रुपयाच्या 10 रुपयाच्या अशा पूजेला नोटा ठेवलेल्या, 1 रुपयाच्या ही पण नोटा आहेत. हे प्रसाद म्हणून निवेद्य हे असं फराळाचं दिलेलं आहे. आणि हे श्रेष्ठ म्हणजे आपण वैद्य काम करता म्हणून एक पांढरीचं झाड पण आपण इथं दिलेलं आहे. बघा, इकडे 1-2 झाडं ठेवले, तर एक पांढरीच्या झाडाची एक पूजा केलेली आहे. इकडे एक पांढरीचं झाड आहे, अशी पूजा. आणि पूजेमध्ये हे काळ्या हळदीचा एक कोंब केलेला आहे. काळ्या हळदीची पण पूजा मांडली आपण. बघा, लक्ष्मीचा अवतार असतो काळे हळद. आज हिची पण पूजा करायची असते. काळ्या हळदीचे एक आपण 2 कोंब ठेवलेले आहेत पूजेमध्ये. ही काळे हळद आहे. त्याच्यामध्ये पिवळ्या कपड्यात काही नाणे ठेवलेले आहेत, हे जुने नाणे. आणि ही बघा, सोनेरी हिरडा. ही सोनेरी हिरडा पण पूजेला ठेवायचा असतो, कारण हे सोन्यासारखं काम करतं. ही सोनेरी हिरडा 2 ठेवलेत. हे चिल्लर पैशाची वाटी आपण बऱ्याच वर्षापासून ठेवलेले. चिल्लर पैसे एकदा पूजा केले की ते खर्चायचे नसते. हे असेच पुरसुंडे तिजोरीत तुमच्या पैशाच्या गल्ल्यात कुठं बी ठेवून द्यायचे. ही बघा, पहिले जुने कॉईन आहेत आपल्याकडे. मकाच्या कणसाचे जे कॉईन होते बघा, ही वाटी भरून आपले कॉईन खाली सांडायले. हात लावला ते बघा, हे कॉईन, हे बघा, ही कॉईन. आता ही कॉईन बघा, हे कॉईन कोणचं आहे बघा, असे कॉईन जुने आपण ठेवलेले जपून. हे बघा, आंबेडकरचा कॉईन आहे. असे जुने कॉईन आपण ठेवलेले आहेत. आणि दरवर्षी लक्ष्मी पूजनाला ही कॉईन आपण काढून यांची विधिवत पूजा करताय दरवर्षी. ही जुन्या नोटा काय आहेत, ही वाटी भरून आपल्याकडे असे कॉईन आहेत जुने. हे बघा, हे मकाचे कणसाचे काही कॉईन आहेत तुम्हाला, आणि कॉईन भरपूर आहे त्याच्यात. हे बी मकाच्या कणसाचाच कॉईन आहे. असे कॉईन जुने, ह्याच्यातून एक ऊर्जा निघत असते. बघा, हे जुना 1 रुपयाचा कॉईन. ह्याच्यात बघा, इकडून काय इंदिरा गांधीचा कॉईन आहे. हां, राजीव गांधीचा आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे पण काही जुने कॉईन होते. बघा, ही कॉईन कोणचं आहे बघा, ही 25 पैसे जुने. असे भरपूर जुने कॉईन पण एक चांगल्या प्रकारे ऊर्जा देतात. आणि बघा, इथं एक अशी पैशाची माळ आहे. आणि अजून इथं एक बघा, काय चिल्लर पैसे आहेत. ही बी जुने पैसे आहेत पहिले जुन्या काळातले. इथं असे सर्व पूजा विधिवत मांडून नैवेद्य दाखवून, जर तुमचं लक्ष्मी बंधन जर कोणी केलं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला आज मी एक शेवटला व्हिडिओ बघितला म्हणून एक व्हिडिओ मंत्र सांगतोय. तर मंत्र अशा प्रकारे काय करायचं, याच्या वाटीमध्ये गवतर आणि स्वच्छ अर्ध पाणी घ्यायचं. अर्ध पाणी आणि गवतर घेतल्यानंतर 3 अगरबत्त्या घ्यायच्या, ब्रह्म विष्णू महेश, आणि त्याचा मंत्र जप करायचा. आधी गायत्री मंत्र म्हणायचा. कोणचा जे तुम्हाला गायत्री मंत्राचे प्रकार आहेत, कोणचा बी घ्या तुम्ही. सर्व मंगलमय सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हो, ही जरी घेतला ते चालतो. ही मंत्र म्हणल्यानंतर ओंकार, आकार, ओकार, मकार, पंचाक्षरी, षटाक्षरी, श्री वल्लवे हमे येश दे. ही मंत्र 7 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा म्हणून तुम्हाला गवतर आणि ती पाणी सर्व घरात शिपडायचे. असं प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हे करायचं आहे. असं का जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी केलं
तुमच्या घरामध्ये लक्ष्मीबंधन असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल, काही घरातले काही अडचणी असतील, डोळ्यानं नाही दिसणारे शक्ती काम करत असतील, ते सर्व प्रकारच्या घरातून काही दिवसातच निघून जातात. मंत्र एकदा अजून ऐका. गायत्री मंत्र बोलायचा मित्रांनो. सर्व मंगल्यमय सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आकार ओकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये यश दे यश दे यश दे असा मंत्र जप करून अशा 3 अगरबत्तीचे देऊन तुम्हाला सर्व घरामध्ये ते पाणी आणि गवतं पातळ पातळ सगळीकडे शिपडून घ्यायचं. बाथरूम फक्त जायचं नाही बाथरूमकडं. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून राम राम, धन्यवाद, रामकृष्ण.